नमस्कार. नमस्कार. सुधारित शेततंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, आपण आज केळी पिकामध्ये आहोत. भरपूर शेतकऱ्यांनी केळी लागवड केली असेल. शेतकरी मित्रांनो, आपण बघत असतात की कोणतेही पीक आपण करत असताल किंवा कुठली फळबाग करत असताल, तर अशा फळबाग करत असताना आपण शेतकऱ्याचा एक आनंद असतो प्रत्येक पिकामध्ये की एखादं पीक जर चांगलं आलं किंवा एखादं पीक जर शेतातून निघत असेल तर अशा वेळेस ते काय करतात, एक आनंदाने एक उत्सव साजरा केला जातो. आज जर बघितलं आपण केळी, त्यांनी अतिशय शेतकऱ्यांनी बघितलं अतिशय चांगली केळी उत्पादन केलेले आहे. तुम्ही केळ्याची घराची साईज बघितली असेल, एखादी बाग बघितली असेल, अतिशय मेहनती शेतकरी आहेत आणि अतिशय चांगली केळी आणली. जर तुम्ही बघितलं, आपण सध्या आहोत बीडमध्ये भरपूर ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे, परंतु ह्या शेतकऱ्याने पाण्यावर मात न करता, म्हणजे पाणी नसताना सुद्धा अशा प्रकारे केळी आणणं हे शक्य होत नाही शेतकऱ्याला. परंतु अशा जे मेहनती शेतकरी असतील अशा प्रकारे शेती केळी आणते. आता तुम्ही घराची साईज बघितली, एकंदरीत घराची साईज जर बघितली तुम्हाला समजून येईल की ह्या शेतकऱ्याने किती मेहनत केली. आणि बाग एकंदरीत बघितली तुम्ही, बागाच्या तुम्हाला कळून येईल. आता ही जे त्यांचा एक शेतकऱ्याचा आहे की आनंद उत्सव आहे, त्यांनी आता केळी आली, आता ही केळी काढणीसाठी आलेली आहे आणि सुदैवाने यांना भाव सुद्धा चांगला भेटणार. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढे आता जर बघितलं थंडी कमी होत जाणार आहे आणि थंडी कमी झाल्यानंतर केळीचे भाव अतिशय चांगले उंचावत असतात आणि या शेतकऱ्याला सुद्धा चांगला भाव भेटणार आहे केळीमध्ये. आता नेमकं केळी आल्यानंतर ह्याची पूजा का केली पाहिजे, का आपले महाराज आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतात की नेमकं का पूजा केली पाहिजे केळीची. आपण आपल्या शेतकऱ्यांना माहित झालं पाहिजे एखादी फळबाग आपण लावल्यानंतर त्याची पूजा कशी केली पाहिजे. नमस्कार. नमस्कार. आपलं महाराज नाव सांगा पूर्ण. ईश्वर नारायण पुरी, राहणार चिंचोली माळी, तालुका केज, जिल्हा बीड. बरं, आपला नंबर एक सांगा, मोबाईल नंबर. 70 38 26 52 19. बरं, आता ह्या शेतकऱ्यांनी आता केळीची पूजा करत आहेत, मग कशी पूजा केली पाहिजे, काय ह्याचा इतिहास काय आहे? ही आता लावताना आपण स्टार्टिंगला ज्या टायमाला आपण आपल्याला केळी लावायची त्या टायमाला नक्षत्र बघून किंवा वार बघून शुभ दिवस बघून ही केळी लावावं लागते. जसं आपण लहानपणीपासून लावल्यापासून रोपट झोपलं ते रोपट आपल्या फायद्यात यावा आणि आपलं चांगलं व्हावं म्हणून ही केळीची पूजा केली जाते. प्रत्येकदा केल्यानंतर आपल्याला आयुष्य आणि भरपूर असते, जसं आपल्याला आयुष्य तसं केळाला आयुष्य भरपूर, त्याच्यामुळे ही पूजा करावंच लागते प्रत्येक केळीची. बरं, आता पूजा केल्यानंतर आमच्या शेतकऱ्याला काय ह्याच्यातून काय भेटतं, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आपल्याला लक्ष्मी जी प्राप्ती होती ती ह्या केळापासून लक्ष्मी प्राप्ती होती. आपल्याला सुख समाधान, आपल्याला पैसा भरपूर भेटावा ह्याच्यामुळे हे केली जाते. म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी पूजा केलीच पाहिजे. केळीची करावंच लागते. शेतकरी मित्रांनो, आपली लक्ष्मी म्हणजे येणारं पिकाचं जे उत्पादन असते ते आपली लक्ष्मी असते. आता जर बघितलं, ह्या शेतकऱ्याची ही लक्ष्मी आहे आणि ह्या लक्ष्मीचे आपण पूजन केलं तर येणाऱ्या आपल्या पिढ्या असतील किंवा येणाऱ्या आपल्या घराच्या कुटुंबाला जे संपत्ती असणार आहे ह्याच्यातून मिळणार आहे. महाराजांनी ते एक इतिहास सांगितलं की पूजा केली पाहिजे. सगळ्यांनी कुठलंही पीक असू द्या, फळबाग असू द्या किंवा कुठलंही पीक असू द्या, आल्यानंतर त्याची थोडीशी पूजा करणं गरजेचं. कारण आपली धरणीमाय आहे, या धरणीमाईतून आपण उत्पादन घेत असतो आणि धरणीमाई ही एक आपली देवता आहे आणि या देवताची जर